आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत। आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी हटणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। त्यासोबतच त्यांनी सरकारची तुलना इंग्रजांशी केली आहे। जरांगे पाटलांसोबत हजारो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेत। मात्र या आंदोलकांना त्रास दिला जातोय असा आरोप देखील जरांगे पाटलांनी केलाय। एकीकडे आंदोलन सुरू झाल्यापासूनच स्वतः जरांगे पाटील ठाम आहेत। त्यांना अनेक नेते मंडळी या ठिकाणी येऊन भेटून गेलेले आहेत। मात्र मनोज जरांगे हे आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, सरकारकडनं त्रास दिला जातोय असा आरोप एकीकडे स्वतः जरांगे पाटील करतायत आणि मुदतवाढ त्यांना देण्यात आलेली आहे आंदोलनासाठीची, काय अधिक माहिती? आज मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। खरं तर काल एक दिवसाचीच परवानगी देण्यात आली होती, मात्र वाढवून ही परवानगी आजच्या दिवसापुरतं एक दिवस आणखी वाढवून देण्यात आली। त्यामुळे आज देखील मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन सुरूच राहणार आहे। काल आपण जर बघितलं तर हजारोच्या संख्येनं वाहनं मुंबई शहरामध्ये दाखल झाली होती आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये वाहतुकीची मोठी कोंडी आपल्याला बघायला मिळाली होती। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः इशारा दिला होता, आंदोलकांना सांगितलं होतं की आता तुम्ही जी वाहनं आहेत ती रस्त्यावरनं बाजूला करा आणि मुंबईकरांची चे हाल होणार नाही असा प्रयत्न करा। काल दिवसभरामध्ये अनेक नेते भेटून गेले, मात्र यावरती कुठलाही तोडगा निघालेला नाही आणि जोपर्यंत ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। त्यामुळे नेमकं सरकार दरबारी आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची कशी दखल घेतली जाते, आजच्या दिवसात या आंदोलनाचा काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि किंवा हे आंदोलन पुढील काही दिवस सुरूच राहतं का असं देखील बघावं लागेल। या सगळ्यात आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात यापूर्वी देखील बैठका झाल्या होत्या, त्यांनी सरकारला अल्टिमेटम देखील दिला होता। आज एकूण आपण बघितलं तर आंदोलकांची नेमकी संख्या किती राहते हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आंदोलक जे आहे मोठ्या संख्येने आंदोलक आले होते, मात्र आझाद मैदानावरती सुविधांचा अभाव आहे, सरकार जाणीवपूर्वक आंदोलनाची कोंडी करते असा देखील आरोप मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून केला होता। तरीही शेकडो मराठा आंदोलक जे आहे हे मुंबईमध्ये हजारोच्या संख्येनं मराठा आंदोलक जे आहे ते मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले आहे आणि याचमुळं आपल्याला बघावं लागेल की नेमकं आज या आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे आणि आज देखील मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे कायदेशीररित्या परवानगी वाढवून मागितली जाते का, यासोबतच सरकारच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सोबत चर्चा देखील केली जाण्याची आज शक्यता आहे। त्यामुळं आज या आंदोलनामध्ये काय काय घडतं हे बघावं लागेल। प्रज्ञा, अगदी तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अक्षय।